1 C23 इक्वल टू 1. मग इथे आता आपल्याला C23 ची व्हॅल्यू टाकायची 1 प्लस A33 मीन्स एलिमेंट इन थर्ड रो अँड थर्ड कॉलम अँड थर्ड रो अँड थर्ड कॉलम इट इज 0 इंटू समथिंग इज ऑल्सो 0. आता इथे आपल्याला C33 काढण्याची गरज नाही, कारण 0 ने आपण C33 ला मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येणार आहे 0 इंटू C33. ह्याची काही जरी व्हॅल्यू असली तरी आन्सर इथे यांचं मल्टिप्लिकेशनचा आन्सर 0च येणार आहे. शून्य गुणिले कोणताही नंबर कोणतीही संख्या बरोबर 0च येणार आहे. म्हणून C33 आपण काढायचं नाही, कारण मग आपल्याला परत वेळ जाऊ शकतो ह्याच्यामध्ये, त्याच्यामुळे ते काढलं नाही तरी चालेल. आता इथे 2 इंटू 1 इक्वल टू 2, निगेटिव्ह 4 इंटू 1 मीन्स निगेटिव्ह 4 इक्वल टू निगेटिव्ह 2. Therefore value of this determinant is negative 2. Answer negative 2. Therefore value of this determinant is negative 2.